नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स. सर्वसामान्यांचा भिवापूर टाइम्सवर आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी. भिवापूर नगरपंचायतीला महापुरुषांचा विसर. संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला नगरपंचायतीतून काढून टाकला. भिवापूर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सुषमा श्रीरामे आणि त्यांच्या पक्षाला महापुरुषांचा विसर पडला की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण भिवापूर नगरपंचायत कार्यालयात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र काढून घेतल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती भिवापूर टाइम्सला प्राप्त झालेली आहे. या माहितीची सत्यता तपासून बघितली असता ही माहिती सत्य असल्याचे भिवापूर टाइम्सला दिसून आले. ज्या महापुरुषांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे एक नागरिक म्हणून आपल्याला आत्मसन्मानाने जीवन जगण्याचा आणि विशेषतः भिवापूर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून पदावर बसण्याचा अधिकार मिळालेला आहे, त्याच महापुरुषांचे फोटो नगरपंचायत कार्यालयातून आणि विशेषतः नगराध्यक्षाच्या कक्षातून काढून घेण्याचा प्रकार नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुषमा श्रीरामे यांच्या हातातून घडल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या विचारावर आपल्या पक्षाचा कार्य करीत असल्याचा दावा करीत असताना त्याच पक्षाच्या नगराध्यक्ष असणाऱ्या श्रीरामे यांनी आपल्या कक्षातून बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र काढून घेतल्यामुळे त्या भाजपाच्या मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार खांद्यावर घेऊन चालणार आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपंचायतीतल्या नगराध्यक्षाच्या कॅबिनमधून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो त्या ठिकाणी विराजित होता तो विद्यमान नगराध्यक्षाच्या आदेशाने काढून टाकण्यात आलेला आहे आणि नगरपंचायतीच्या कोणत्याही ठिकाणी तो फोटो उपलब्ध नाही, म्हणजे तो फोटो अक्षरशः बेपत्ता करण्यात आलेला आहे. ही घटना अत्यंत घृणास्पद आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या प्रकाराविरुद्ध आता आम्ही गप्प बसणार नाही. यावर आम्हाला आमच्या प्रतिक्रिया जाहीरपणे आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवून द्याव्याच लागतील, तरच असे घृणास्पद प्रकार बंद होतील असं माझं ठाम मत आहे. भिवापूर नगरपंचायतच्या अध्यक्षा सुषमा श्रीरामे यांनी त्यांच्या कार्यालयातून ज्या महापुरुषांच्या प्रतिमा लागलेल्या होत्या त्या त्यांनी काढून टाकण्याचा आदेश दिला आणि त्यांनी कार्यालयातून आज आम्ही जेव्हा भेट दिली त्यावेळेला सगळ्या तिथून प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत. या गोष्टीचा आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध व्यक्त करतो. कोणत्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये तसं पाहिलं तर महापुरुषांच्या प्रतिमा लावणे हे बंधनकारक आहे असा शासनाचा GRच आहे. आणि असं असतानाही एक BJPचा नगराध्यक्ष या नात्याने त्यांनी जे कृत्य केलं ते शासनाच्या नियमाच्या विरोधात आहे. एवढंच नाही तर त्यांच्या या कृतीतून हे दिसतं की हे महापुरुषांना मानत नाही आणि महापुरुषांच्या यांच्या मनामध्ये खूप प्रमाणात द्वेष आहे की ज्या महापुरुषांनी आम्हाला विकासासाठी आणि सगळ्या प्रकारच्या आमच्या ज्या संविधानिक ज्या अधिकार आहेत त्याच्यासाठी जे बलिदान दिलं अशा महापुरुषांना अशा प्रकारे अपमानित करणं हा आमच्या दृष्टीने एक मोठा याला आम्ही एक गुन्हा समजतो आणि याबद्दलची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये करणार आहोत. आणि जर यांनी पूर्ववत जर प्रतिमा कार्यालयात लावल्या नाहीत तर आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन करू, यांच्यावर गुन्हाही दाखल करू. कारण हा
नुसतं शासनाच्या नियमाचाच भंग नाही आहे, तर आमच्या महापुरुषांचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, हे या दृष्टीने आम्ही सांगू इच्छितो. भिवापूर नगरपंचायतमध्ये एक नवीन प्रकार उघडकीस आला आहे. मी नगरसेवक असताना तिथे महापुरुषांच्या प्रतिमा होत्या. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू रयत सम्राट बाळासाहेब ठाकरे, बहुजन नायक कांशीराम. परंतु आता नव्याने नगराध्यक्ष यांच्या आदेशावरून त्या प्रतिमा काढण्यात आल्या. हे नवीनच वृत्त माझ्या कानी आलं. ही खूपच किळसवाना प्रकार आहे, निषेधार्थ प्रकार आहे. म्हणून मी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आणि संपूर्ण भिवापूर वासियांनी या घटनेचा जाहीर निषेध करतो. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.